यथान्याय या सामासिक शब्दाचा योग्य विग्रह कोणता? आज हा पहिला प्रश्न बघणार आहोत मित्रांनो आपण. तर याच्यामध्ये यथा, प्रति, अनु, सम, विना, आदि, उपरी असे जर पद आलेले असतील तर या पदापासून जे शब्द बनतात ते शब्द क्रियाविशेषणासारखा अर्थ देतात आणि म्हणून त्यांना अव्ययीभाव समास असं म्हटलं जातं. आता इथे आपण यथान्याय हा शब्द बघत आहोत. यथा या शब्दाचा जो अर्थ आहे तो प्रमाणे, अनुसार किंवा योग्य रीतीने अशा प्रकारे होतं. आणि आपल्या ऑप्शनमध्ये आपल्याला दिलेलं आहे न्यायासाठी, न्यायाप्रमाणे, न्यायापर्यंत आणि न्यायाशिवाय. म्हणून यथा अधिक न्याय या शब्दाचा विग्रह जो आहे तो अशा प्रकारचा होतो आणि त्याचा जो अर्थ आहे तो न्यायाप्रमाणे होतो. तर पुढचा जो प्रश्न आहे मित्रांनो, कृष्णासम पाठी राखा माझा बंधुराया, वरील ओळीतील अलंकार ओळखा. अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. आणि इथे कृष्णासम आलाय म्हणजे इथे तुलना केलेली आहे, आपल्याला लगेच कळतं. आणि जिथे तुलना होते तिथे उपमा अलंकार होतो. सम, सारखा, प्रमाणे, तुल्य, समान असे जर शब्द आलेले असतील तर तिथे उपमा अलंकार होतो आणि म्हणून याचं पर्याय क्रमांक 1चं उत्तर उपमा आहे. त्याच्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे मित्रांनो, अलीकडे पावसाचे प्रमाण खूप कमी झाल्याने वृक्षारोपण मोहीम राबवली पाहिजे. या वाक्यात अशुद्ध शब्द किती आहेत असं ओळखायचं. अशुद्ध शब्द आपल्याला ओळखायला सांगितले मित्रांनो. येथे अलीकडे हा जो शब्द आहे तो ऱ्हस्व दिलेला आहे, तो दीर्घ पाहिजे. ली जो आहे तो दीर्घ पाहिजे. त्याच्यानंतर पावसाचे असं नसून पावसाचे असा हा शब्द पाहिजे. प्रमीणच्या जागी प्रमाण असलं पाहिजे. खूप मधला हा जो खू आहे तो दीर्घ असला पाहिजे. त्याच्यानंतर मोहीम हा जो शब्द आहे मित्रांनो, मोहीमची ही जी आहे ती दीर्घ असली पाहिजे. आणि पाहिजे, पाहिजेमध्ये जो ही आहे तो ऱ्हस्व असला पाहिजे. अशा प्रकारे अलीकडे, पावसाचे, प्रमीण, खूप आणि मोहीम आणि पाहिजे असे 6 शब्द जे आहेत ते अशुद्ध आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा उत्तर बरोबर आहे. धन्यवाद.